काय खेळ आहे. शिवशाही स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व. नक्की मैदान क्रमांक 2 वरती जी लढत चालू आहे ही फक्त मातीवरची लढाई नाहीये रुपेश सर, ही जिद्दीची ताकदीची आणि स्वाभिमानाची आहे. त्याच्यामुळे जो कोणी खेळाडू जिद्द ताकद दाखवेल तोच संघ या ठिकाणी अव्वल ठरणार आहे. वडवली विरुद्ध गावदेवी मंडळाने आपला दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 1 साठी. लक्ष लागले प्रत्येकाचं क्रीडांगण नंबर 2 वर. अफान किरकिरे, संकेत बनकर, राष्ट्रीय खेळाडू केदारलाल प्रो कबड्डी स्टार. तर पाहायला मिळेल मंथन दत्त, विराज राणे, समाधान मोरे. जी मांडवा येथे जी जिल्हास्तरीय स्पर्धा या वर्षीच्या हंगामातील जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा म्हणून जिचा नाव उल्लेख आम्ही केला, अर्थातच रोख रक्कम 50,000 आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी बाईक होती. ती स्पर्धा पांडवा देवी रायवाडी संघानं धुमाकूल घातला आणि समाधान मोरे त्या बाईक वर स्वार झाला. खरोखर जिल्ह्यात कबड्डीचा थरार सातत्याने पाहायला मिळतो. मैदान क्रमांक 2 वरती अजूनही कोणत्या संघाने आपला अकाउंट ओपन केलं नाहीये. पहा अकाउंट ओपन होईल 1नी 2नी का 3नी हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. सनी भगत सुद्धा दाखल झालाय. आज खरोखर आशिष मोरे खरोखर विवाह बंधनात अडकला गेला. आज हा सुद्धा खेळाडू आपलाच आहे. तर बघूया आता मात्र सनी भगत आलाय म्हणजे काहीतरी गेम होईल. मैदान ऑन झालंय. बघूया जबरदस्त खेळ आता पाहायला मिळेल. मंथन दंत कोपरग रक्षकाच्या भूमिकेत सुधागड अपटवणे गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. ओहो संकेत बनकर उभा ठाकला आणि क्षेत्ररक्षण मात्र बोनस निश्चितच मिळेल. पांडवा देवी रायवाडीच्या प्रांगणातून चोरलाय आणि चढाईसाठी आपण एक बलदंड शरीरयष्टीचा प्रलयकारी वेग ज्याच्या पायात भल्या भल्यांना घाम फोडणारा आपण यशस्वी झाला आणि सनी भगत वर हल्ला चढवलाय. जबरदस्त चढाई आपण किरकिरेची. ताकदीचा डोंगर आणि जिद्दीचा ज्वालामुखी मैदानात उतरला की वाढते सामन्यात जी धडधड भारी असा भरभक्कम शरीरयष्टीचा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच रोशन मडवी. रोशन मडवीने काहीतरी रणनीती आखली असणार, कारण की ज्या ज्या वेळेला समोरचा संघ तुल्यबल्य असतो, मातब्बर असतो, त्या त्या वेळेला रणनीती डावपेच आखणं खूप महत्वाचं असतं. हो क्रीडांगण नंबर 1 वरचा सामना सुद्धा काय छान चालू आहे. स्वयंभू वासई संघानं लोण्याचा बोजा आता मात्र TBM कारावी सारख्या बलाढ्य संघावर टाकलाय. ही आहे कबड्डी मधली नजाकत. मित्रांनो काय घडणार. पाण्याची व्यवस्था करा, जार करा, जार घेऊन जा तिकडे जरा. आयोजक चला छान व्यवस्था केलेली आहे, शेवटपर्यंत तशीच राहू द्या. पहा पुनश्च चढाईला चाललाय. रायगडच्या कबड्डीच्या मैदानात ज्याची ताकद सगळे मानतात तो म्हणजे अफान किरकिरे, ज्याच्या खेळाने सामने रंगतात असा अफान किरकिरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ओ हो किती गुणाची लय लूट करतोय. जे मधले प्रेक्षक आहेत प्लीज, जे मधले प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज बाजूला व्हायचं आहे. मधले प्रेक्षक का आपण मध्ये आहात. पहा मैदान क्रमांक रुपये डाकी सर 2 वरती असं वाटतंय उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे की काय. रोशन मडवीची चढाई मात्र या ठिकाणी यश संपादन केलं. किती गुणाची लूट केली. वा 2 गुणाची कमाई केली आहे. कौतुक करावं लागेल. तुफानी सामना रंगला. आता मात्र वापर केला जाईल समाधान मोरे. तो सामना तुम्हाला आनंद देईल, कारण यशवंत खार संघ सुद्धा माघार नाही आणि पांडवाले ओ काय सुटका झाली आहे. जबरदस्त चकवा समाधान मोरेचा क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळाला. तुफानी खेळ मैदानावर. तर ताट होतील माना आणि उंच होतील नजरा. रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. वापर होईल एक स्फोटक आणि एक दर्दी खेळाडू चढाई करेल. अफान सुपर टॅकलची नामी संधी आहे
आणि या संधीचं सोनं केलं आपण किरकिऱ्याला हैराण केलंय थांबवलंय समरपयामी करून टाकलंय जबरदस्त क्षेत्ररक्षण भैरवनाथ यशवंतकार काय ती जिद्द आहे प्रबल शक्ती आहे इच्छाशक्ती ज्वाज्वल जिद्द पाहायला मिळाली छान जबरदस्त रोमांचकारी सामना शरीराने जरी बलवान असला तरी युक्तीने आणलेलं मात्र आणलेलं पाणी आणलेलं शरीराने जरी बलवान असला अफान तरी युक्तीने मात्र या ठिकाणी यशवंत खार संघ हवी ठरतोय सध्याच्या घडीला गुणफलक पहा 5-6-6-5 बाहेगावचे प्रगतशील शेतकरी अर्थातच लिंबाजी थिटे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आयोजकांच्या वतीने त्यांनी स्वीकार करावी विनंती लिंबाजी थिटे बाहेगाव म्हटलं की भाजीचं गाव मग ते खऱ्या अर्थानं आपण म्हणूया की प्रगतशील शेतकरी अशी वाटचाल बाहेगावाची होताना आपल्याला पाहायला मिळते असे लिंबाजी थिटे या ठिकाणी उपस्थित आहेत सनी भगत चढाई करेल आपल्या संघासाठी संजीवनी घेऊन येईल का हा खेळाडू हा सुद्धा वेग आहे जबरदस्त वेगाचा हा खेळाडू इकडे पारस शिर्केची चढाई क्रीडांगण नंबर 1 वर नेहमीच असतो गुल्लाल असा गुल्लाल उधळलेल का आजचा हा खेळाडू समाधान मोरे पुन्हा एकदा चढाईवर क्रीडांगण नंबर 2 साठी पहिला पुकार सारसोली विरुद्ध पाटण सही आपणास पहिला पुकार क्रीडांगण नंबर 2 साठी दुसऱ्या फेरीचा हा सामना आपण जय करायचंय सारसोली विरुद्ध पाटण सही तो सारसोली संघ ज्याने श्रीराम गडब सारख्या बलाढ्य संघाला होत्याचं नव्हतं केलं आणि खरोखर विजयाची पताका आणि ध्वज त्यांनी खरोखर फिरकवला रेडर मैदानाच्या बाहेर जबरदस्त डॅश अर्थात टीबीएम कारावी संघाकडून पाहायला मिळाली सुंदर असं लाईव्ह थेट प्रेक्षकपण आपण रुपेश डाकी सर रॉ स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय गावातील होतकरू कबड्डी पट्टूंना प्रकाश झोतात आणण्याचं काम रॉ स्पोर्ट सातत्याने करत आहे अतिशय चांगली व्हिडिओ क्वालिटी लाईव्ह कव्हरेज आणि स्पोर्ट्स बदलाची प्रामाणिक मेहनत हेच रॉ स्पोर्टची ओळख आहे आणि या ओळखीच्या जोरावरतीच खऱ्या अर्थानं आपण रॉ स्पोर्ट आता वेगळ्या पटलावरती एक नाव कमवताना आपल्याला पाहायला मिळतोय खरोखर मैदान क्रमांक 1 आणि 2 अतिशय चुरशी सामने होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदान क्रमांक 2 कडे आपण गुणफलक पाहिला तर 5-7 नाम मात्र 2 गुणाची आघाडी ही खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पांडवदेवी रायवाडी संघाकडे आपल्याला झुकताना पाहायला मिळते कमबॅक करावं लागेल चढाया धारदार कराव्या लागतील पकडी बहारदार कराव्या लागतील अर्थातच या ठिकाणी भैरवनाथ यक्षोर संघाला हो काय धुक्यातून वाट काढले केतन टनाटन जबरदस्त चढाई किती गुणांची लढाई करतोय सुपर रेड 3 गुण प्राप्त केले ते केतन जबरदस्त चढाई पाहायला मिळाली तिकडे क्रीडांगण नंबर 2 वर पुन्हा एकदा आपण बघूया आपल्या खेळाचा जज्बा दाखवण्यासाठी सज्ज झालाय 3-1 सुपर डॅकलची संधी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण होईल का आपण साठी परंतु आपण हा वेग आहे एकदा सापडला म्हणून वारंवार सापडणार नाही 313 नंबरची जर्सी मात्र 1 गुण प्राप्त करतोय शरीराने बलवान आणि मनाने निर्धनवान असा आपल्याला अफान किरकिरे पाहायला मिळतोय मैदान क्रमांक 2 वरती सनी भगत याला संजीवनी द्यावी लागेल आणि दिली कोणाला टिपले मंथन दंत हा पुनश्च चढाईला चाललाय आता मात्र रोखावं लागेल मैदान क्रमांक 2 वरती अफान किरकिरे रूपी वादळ धडकताना पाहायला मिळतोय रोखलं जाईल का थांबवलं जाईल का हे सुद्धा पाहावं लागेल सनी भगत मात्र अफान रिक्त असते मागे परतलाय ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला आता मात्र प्रत्येक रसिकांचा प्राण सुद्धा त्याच पद्धतीने झालेला आहे विदा सावरकर खरोखर आता मात्र हाका द्याव्या लागतील पाठीराख्यांकडून त्या खेळाडूंना की गावाच्या नावासाठी दोन्ही संघ मेहनत करतील काय 6-8 गुणफलक तुम्हाला आनंद देऊन जाईल कॅल्क्युलेशन बिघडेल इकडे गणी यशस्वी झालाय वा काय बोनस टिपलाय हो
सनी भगत गुणफलक पहा वरती 7-8 समाधान मोरे संबंध रोहाकरांचं लक्ष लागलंय ते यशवंतकार संघावर. आता चकवा देते समाधान मोरे. थांबवलंय समाधान मोरे या वादळाला थांबवलंय. काय करिश्मा केलाय पाठीराख्यांची चांगली साथ. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे पाठीराख्यांना आनंद झाला कारण थांबवला गेला तो समाधान मोरे या वादळाला. कौतुक करावं लागेल यशवंतकार संघाचं. पकडी त्यांच्या दमदार असतात आणि चढाया त्यांच्या अंगावर काटा आणणारे असतात. हो, कौतुक करावं लागेल. लाजवाब छान. सनी भगत काय कमबॅक केलाय हो. संघाचा सरसेनापती संघाचा आशेचा किरण. छान अतिशय सुंदर सनी. मग केदारलाल चढाईसाठी मैदानात भल्याना न आवरणारा हाच तो जबरदस्त खेळाडू सनी भगत आता मात्र आज संघाला तारणहार ठरलाय. केदारलाल आता मात्र चढाईला कोण जाईल. एक गुणाची आघाडी आहे भैरवनाथ यशवंतकार संघाची. पहा कौतुक करावं लागेल. वा 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 सुंदर काय खेळाडू होती. आऊचं सुद्धा कौतुक करावं लागेल. हो, टाळ्यांचा गजर करा पाठीराख्यांनो. काय गुणांची चोरी केली आहे. जबरदस्त यशवंतकार संघ पांडवादेवी रायवाडी संघाला बुचकुल्यात पाडलंय. एक बलाढ्य सकाळी आपण किरकिरे याला मैदान दाखवलंय. समरपयामित झालंय पुन्हा एकदा. जबरदस्त खेळ रंगलाय. तुफानी दम मैदानाला आता मात्र ओसांडी घेतोय. जबरदस्त रंगला एक सामना. सनी भगत आज आशेचा किरण ठरलाय. खरोखर आज पांडवादेवी रायवाडी संघाचा कर्दनकल कोण ठरलाय तर तो सनी भगत ठरलाय म्हणावं लागेल. खरोखर कौतुक करावं लागेल. मधला प्रेक्षक जरा आपण सामना थांबवायचा काय भरत माणूस रे. आपण जरा पब्लिक बाजूला काढली तर बरं होईल. पहा या ठिकाणी इथं हार मानलं शिकवलं जात नाही. खऱ्या अर्थाने यशवंतकार संघ सुद्धा दाखवून देते शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं हे आमचं काम आहे आज. कारण की समोर तितका मातबर संघ आहे ज्यानं रायगड जिल्ह्यामध्ये अनेक नामांकन प्राप्त केलाय. असा पांडवादेवी रायवाडी आहे. आम्ही देखील कच्च्या गुरुजी चेले नाहीत. आमच्याकडे सुद्धा तीच जिद्द तीच चिकाटी तोच आत्मविश्वास हे सुद्धा आहे. सुंदर कौतुक करावं लागेल. कौतुक करावं लागेल. मैदान क्रमांक 1 आणि 2 कडे काय घडतोय. गुणफलक पाहिलं तर अंगावर काटा आणणार आहे. हो, कौतुक करावं लागेल. मध्यंतरापर्यंत भैरवनाथ यशवंतकार संघ हा 3 गुणांनी आघाडीवर आहे. कौतुक करावं लागेल. अजूनही केदारलाल ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. विराज राणे अंबुजा सिमेंट शो जे बनिये. बघूया ही दीवार तुटेगी नाही परंतु या दिवारीला सुद्धा भगदाड पाडण्याचं धाडस आज यशवंतकार संघाकडे आहे. तर लाहो लागू दे रंग तुझा चढू दे. इडा पिडा टलू दे कात नवी दे. अमृताची नाही तुझ्या दुधाचा रपुरी. तुझा सण आला हो उभा रवी आता गुढी. असा हा सामना रंगतदार होईल. केदारलाल चढाईवर आक्रमक पवित्रा घेऊन 7 लढत उभा ठाकलाय सनी भगत. वाह, सनी नावाचं वादळ आलंय आज रोहा तालुक्यात. या खेळाडून कमाल केले. वजन असेल 38-40च्या घरात भल्यांना गार केलं या खेळाडून. रोहेकर जर सनी भगतचा गेम जर आवडला मैदान क्रमांक 2 वर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जोरदार टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे. हल्ली टाळ्या वाजवायला सुद्धा जीएसटी लागत नाही मित्रांनो. मेहनत घ्या जरा. टाळ्या वाजवणं हा ॲक्युप्रेशरचा खरा गेम आहे. मात्र लोकांना ती गोष्ट कळत नाहीये की टाळी लोण्याचा बोजा पडेल का. विराज राणे आहे. रोशन मडवी चूक करेल का की विराज राणे थांबवेल. चाकवा यशस्वी झाला. 1 गुण मिळेल तो म्हणजे रोशन मडवी. संजीवनी घेऊन आलाय हा खेळाडू. नक्की ज्याच्या डायटची चवच्या गावभर
आणि ज्याच्या खेळाची दहशत मैदानभर असा रोषक मडवी पाहायला मिळतोय मैदान क्रमांक 2 वरती. जबरदस्त सामना रंगलाय. 8-13 पांडवा देवी रायवाडी 8 तर यशवंतकार 13. आघाडी जबरदस्त आहे, परंतु समाधान मोरी आहे, संकेत बांधकर आहे. काही शक्य आहे मैदानात. अजून कोणी अंदाज लावू नका, कारण अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात, या वादळांचा नाही. हे वादळ हे तोक्ते वादळ आहे. हे वादळ आता फिरकल्याशिवाय राहणार नाही. क्रीडांगण नंबर 1 वर अंतिम पुकार, अर्थातच पुढील होणारा सामना वडवली विरुद्ध गाव देवी मुंडाणी. आपण 1 वर चला आपला अंतिम पुकार. काय घडते मैदान क्रमांक 2 वरती पहा. शरीराने कदाचित सर्वात बलवान नसेल, पण खेळ असा दमदार आहे मैदानामध्ये की प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय. सनी भगत, वा, ताकद फक्त शरीराची नसते, ती आत्मविश्वास आणि जिद्दीची असते आणि खेळात कौशल्याची सुद्धा असते. असा सनी भगत. बोनस प्लस पॉइंट टिपला तो पांडवा देवी रायवाडी संघाचा. या एक मिनिट मैदान क्रमांक 2 थांबवायचा आहे. मैदान क्रमांक 2 थांबवायचा आहे. मधला प्रेक्षक बाजूला काढायचा आहे. पंचांना विनंती आहे, पंचांना विनंती आहे, पंचांना विनंती आहे. आणि या ठिकाणी मधला प्रेक्षक खाली बसवायचा किंवा बाहेर काढायचा प्लीज, नाहीतर आम्ही सामना थांबवतो प्लीज. रोशन मडवी मंथन दत्त 2 विरुद्ध 1. लोण्याचा बोजा पडेल की याला थांबवलं जाईल मंथन दत्त कडून. प्रयत्न रोशन मडवीचे जिगरीचे असतील. आज रोहा तालुक्यात आनंदाला वर्षाव, तर आनंदाची भरती आणि पराभवाची ओटी. 2+2 4 गुण. लोण्याचा बोजा पांडवा देवी रायवाडी संघावर. तुफानी आक्रमण केलंय ते म्हणजे यशवंतकार संघानं. रसिकांनी गर्दी केली आहे. तो सामना आता मात्र चमकलाय, धमकलाय, धडाडलाय. एक जबरदस्त कौतुक करावं लागेल. कमबॅक काय असतं खऱ्या अर्थाने रुपेश टाकी सर सनी भगतनी दाखवलंय. ना उंचीचा गर्व ना ताकदीचा गाजावाजा. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर सनी भगतच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सुंदर सुंदर सनी भगत. मित्रांनो आणि रोह्यातील दर्दी प्रेक्षकांनो, आपण टाळ्याच्या गजरात स्वागत केला पाहिजे. पहा समोर भरभक्कम बलाढ्य असा संघ आपल्याला पांडवदेवी रायवाडी पाहायला मिळतोय. ज्या संघातील खेळाडू राज्यस्तरीय वर केलेले आहेत, प्रो कबड्डीमध्ये केलेले आहेत. मात्र भैरवनाथ यशवंतकार आज जर खरोखर नाद केला यशवंतकार संघाने तर टाळ्या होतील आणि खरोखर उद्या बक्षिसांची खैरात करू शकेल हा संघ. पुन्हा एकदा आपण आता व्यूहरचना असेल, कृष्ण नीतीचा वापर केला जाईल, परंतु आपण यशे मात्र माघार घेतोय. आणि पुन्हा एकदा निघालाय पब्लिकचं भित्ताड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तुफानी वेगाचा आणि दमाचा रसिकांच्या घरात. आणि थांबवलंय आता मात्र रोशन मडवी. याला 1 गुण निश्चितच मिळेल. 6 गुणांची नाम मात्र आघाडी आहे, ती म्हणजे यशवंतकार संघाकडे. समाधान मोरे या स्फोटक खेळाडूचा आता वापर केला जाईल. सामना रंगतदार चालू आहे. 12-17 17-12 5 गुणांची आघाडी यशवंतकार संघाकडे. अजून वेल बाकी आहे, अजून खेळ बाकी आहे. रंगेल का हा सामना? रसिकांना आनंद देईल का? कोणी बॅरिकेड्स वर उभा आहे तर कोणी गेट वर उभा आहे. खरोखर आनंद आहे, प्रत्येक जण आनंद लुटतो या सामन्याचा. जबरदस्त स्पर्धा तुमच्या भेटीला या धाटाव नगरीत आलेली आहे. 12-17 तुफानी आक्रमण होईल क्रीडांगण नंबर 2 वर. प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद करावा असा सामना. आपण किरकिरे चढाईवर आणि आपण किरकिरे आता मात्र यशस्वी होतोय असं चित्र दिसतोय. आशेचा किरण आहे पांडवादेवी रायवाडी संघात आणि 1 गुण मिळेल, सॉरी 2 गुण. अफान किरकिरी पहा. संघाचा संघनायक कसा असावा, संकटमोचक कसा असावा, तो अफान किरकिरे दाखवून देतोय. ताकदीचा खऱ्या अर्थानं उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अफान किरकिरी. मधले रसिक वर्ग 14-17-17-14 सनी भगत पुन्हा एकदा कर्दन काल ठरू शकेल का. आता मात्र कृष्ण नीतीचा वापर केला जाईल. ज्याप्रमाणे अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवलं होतं कौरवांनी त्याच पद्धतीचा चक्रव्यूह आता मात्र रचावा लागेल. तो म्हणजे यशवंतकार संघाला. कारण समोर आहे एक जबरदस्त खेळाडू. आपण तदनंतर समाधान मोरे असेल, केदारलाल असेल. बघूया काय होईल या सामन्याचा शेवट काय होईल हे सांगू शकत नाहीये. कोणाचं पारड जड. सध्या जरी पाहिलं तर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच आघाडी दिसेल ती यशवंतकार संघाची. परंतु अनुभव पणाला लावले. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं तर अनुभव जास्त आहे तो म्हणजे पांडवादेवी रायवाडी संघाकडे. परंतु हा खेळ फक्त अनुभवाचा नाही आहे. हा खेळ आहे हिमतीचा, हा खेळ आहे ताकदीचा आणि हा खेळ आहे स्वाभिमानाचा. मित्रांनो खरोखर खरोखर मैदान क्रमांक 2 वरती जर विचार केला ना रुपेश डाकी सर, तर आता ही लढाई गावाची राहिली नाहीये. आता ही लढाई तालुक्याच्या प्रतिष्ठेची झाली आहे. एका बाजूला अलिबागचा जोश तर दुसऱ्या बाजूला रोहाची जिद्द पाहायला मिळते. वा, एका बाजूला अफान किरकिरे तर दुसऱ्या बाजूला रोशन मडवी पाहायला मिळतोय. रोहेकरांनी टाळ्यांची दाद देणं हे खूप महत्वाचं आहे. कौतुक करावं लागेल मैदान क्रमांक 2 वरती असलेल्या सामन्याचं. आता मात्र धडाडीचा विस्फोट पाहायलाच मिळेल तुम्हाला. आधी केले मग सांगितले असा तुम्हाला करावाच लागेल. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचे वेळ हे रक्तातच असावं लागतं. वा, सुंदर बोनस टिपलाय रुपेश डाकी सर. पहा, मैदान क्रमांक 2 वरती आता फक्त खेळाडू राहिले नाहीयेत. मैदान क्रमांक 2 तालुक्यातील अभिमान राहिलाय. त्याच्यामुळे आजचा सामना मैदान क्रमांक 2 वरती हा सामना नाही तर इतिहास घडला जाईल, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. सारसोली विरुद्ध पाटणसई आपण जयरायच्या क्रीडांगण नंबर 2 साठी अंतिम पुकार. काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे. 15-18 किती मिनिटं बाकी आहेत. अजून भरपूर वेळ बाकी आहे. रसिकांना पैसा वसूल आनंद मिळेल या स्पर्धेचा. भरपूर वेळ पण बाकी आहे आणि भरपूर खेळ पण बाकी आहे. 15-18 संयम शांतता. कार्यक्रम चाकवा देतोय मात्र भिरकावलाय, उचललाय. एक गुण निश्चितच मिळेल आणि आता मात्र लोणाचा बोजा पडलेला आहे तो अर्थातच पांडवादेवी रायवाडी संघानं पूर्ण पैसा वसूल केलाय. आता मात्र जे होतं काय न झालं काय, 1 गुणांची आघाडी आता मात्र निश्चितच पांडवादेवी. शेवटची 4 मिनिटं बाकी. रोहेकर टाळ्या का कमी पडतायत. चढाईला चाललाय रोहा तालुक्याची आन बान शान रेड मशीन रोशन मडवी. वा वा वा, काय जम घेतले. मित्रांनो, पॉइंट मारला की नाही मारला याला महत्व नाही. रोहेकर रोशन मडवीची जर जंप आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, हा रोशन मडवीला कमबॅक करावं लागेल. रोशन मडवीला पुनरागमन करावं लागेल. मैदान क्रमांक 2 वरती 19-19 हा सामना नाही तर या स्पर्धेचा इतिहास घडवला जाईल, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. क्रीडांगण नंबर 1 साठी गणेश वाशीरोहा विरुद्ध तरणखोप. आपणास पहिला पुकार. आपण जयत राहायचंय. गणेश वाशीरोहा विरुद्ध तरणखोप आपल्यासाठी पहिला पुकार. क्रीडांगण नंबर 1 साठी आपण जयत राहायचंय.
मैदान क्रमांक 1 वरती शुभारंभ केलाय वडवली संघ. वा, कौतुक करावं लागेल. चला, पंचांचा निर्णय जो काही असेल तर मैदान क्रमांक 2 वरती दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे. आयोजकांना विनंती आहे, मैदान क्रमांक 1 वरती पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. मैदान क्रमांक 1 वरती थांबा जरा. महत्वपूर्ण निर्णय क्रीडांगण नंबर 2 वर. तर मैदान क्रमांक 1 वरती वडवली संघ पहा, मुंढाणी सारख्या मातबर संघाला या ठिकाणी नामोहर करण्याचा प्रयत्न आहे. वा, काय क्षेत्ररक्षण झालंय. पहिला क्षेत्ररक्षणाचा गुण आपल्या खात्यामध्ये नोंदवला आहे गावदेवी मुंढाणी संघ. सुंदर. ओहो, किती गुणाची लय लूट केली. 1 नाही 2. वरुण पाटील हा सुद्धा बलाढ्य शर्यष्टीचा खेळाडू, संघासाठी तारणहार ठरणारा हा सुद्धा खेळाडू आहे, विसरून जमत नाही. तर मैदान क्रमांक 1 वरती गुणफलक पहा 3-3. वरुण पाटील उजवा मध्यरक्षक पाहायला मिळतो आपल्याला. मधले प्रेक्षक बाहेर काढा, मधले प्रेक्षक बाहेर काढा प्लीज. मधले प्रेक्षक बाहेर काढा प्लीज. सामना थांबलाय तर मधले प्रेक्षक बाहेर काढा. मधले प्रेक्षक आपण ग्रामस्थ त्या ठिकाणी आहात प्लीज. रोहेकरांचा आवाज आता निघाला मित्रांनो. टाळ्या निघणं खूप तुमच्या माध्यमातून गरजेचं आहे. पब्लिक मधली का थांबले आयोजक आपण त्या ठिकाणी, तुम्हीच त्या ठिकाणी उभे आहात, त्याच्यामुळे मधली प्रेक्षक जर बाजूला काढलात ना तर सामना अतिशय रोमहर्षक होईल, पाहण्यायोग्य होईल. आणि खरोखर मधली प्रेक्षक प्लीज. आणि जे रेलिंग वरती उभे बसलेत ना, रेलिंग वरती सुधीर मोरे प्लीज आपणच बसवा देणार, आपणच उभे आहात. कॅमेरामॅन मैदान क्रमांक 2 वरती जे आहेत ना त्यांना खाली बसवा प्लीज. मैदान क्रमांक 2 वरती आयोजक तुम्ही काय करताय? मैदान क्रमांक 2 वरच्या कॅमेरामॅनचे जे प्रेक्षक बसले त्यांनी प्लीज खाली उतरायचं आहे. भाऊजी जरा सहकार्य करायचं आहे. भाऊजी जरा सहकार्य करायचं आहे. मैदान क्रमांक 2 कॅमेरामॅनच्या बाजूला आपण बसल्यात प्लीज. चला, पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम राहील. प्लीज दोन्ही संघांना याची नोंद घ्यायची आहे. चला, दोन्ही संघांना म्हणजे मधले प्रेक्षक आहेत
चला, पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण प्लीज सहकार्य करायचं आहे. रोहेकर, आवाज तुमचा टाळ्यातून आला पाहिजे. सर्व प्रेक्षकांना बाहेर काढायचं, सर्व प्रेक्षकांना. जर आधीच प्रेक्षकांना आपण आतमध्ये घुसून दिले नसते तर ही आज वेळ आली नसती. प्लीज, आम्ही मागासून बेंबीच्या डेटापासून इथं घसा कोरडा करतोय की याच्यानंतरचे सर्व सामने असेच रोमहर्षक होतील. त्याच्यामुळे आपण प्रेक्षकांना का आतमध्ये घेताय? पूर्ण खाली करा मैदान, पूर्ण खाली करा मैदान. जो काही प्रतिसाद आहे तो टाळ्यांच्या माध्यमातून रेलिंगच्या बाहेर आला तरी चालेल. चला, आता आयोजक जे आहेत ते मध्ये आपण बाहेर यायचंय. आयोजक, आपण मैदान खाली करायचंय. आयोजकांमुळे ही गर्दी खूप होतीये, प्लीज. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 20-19 सनी भगत याच खेळाडूनं इतिहास रचला होता. आता मात्र मैदान पुन्हा गाजवू शकेल का आणि वापर केला जाईल मैदानात पुन्हा एकदा. अरे प्रेक्षक, तुम्ही मध्ये नका जाऊ, सामना सुरू होतोय. मॅच गरम असली का थोडासा शब्दाला शब्द भिडतो मित्रांनो, त्याच्यामुळे आपण कोणी त्या ठिकाणी लक्ष देऊ नका. चला चला, सामनाधिकारी आहेत खेळाडू. 2 गुण. गाव देवी रेडर्स वडवली विरुद्ध गाव देवी मुंडाणी. जबरदस्त सामना तुमच्या भेटीला. चढाईची धुरा वरुण पाटीलच्या खांद्यावर. मैदान क्रमांक 2 वरती आयोजक त्या ठिकाणी उभे आहेत ना, ते रॉ स्पोर्टच्या चॅनलचा जो कॅमेरा आहे त्याच्यावरचे सगळे प्रेक्षक खाली उतरवायचे. रोहा स्पोर्टच्या चॅनलच्या बाजूला जे काही रेलिंग बनवले आहे ते सगळे खाली बसवायचे. विशाल माने, आपण खाली बसवायचं आहे. जे कॅमेरामॅनच्या रेलिंग वरती बसलेत, चला चला, सर्वांनी खेळ वृत्ती दाखवायला शिका. मी पुन्हा एकदा सांगतोय दोन्ही संघांना. चला, अजय मोरे घ्या सर्वांना मागे. दोन्ही संघांना विनंती आहे, प्रत्येकाने खेळवृत्ती दाखवा. चढाईसाठी पुन्हा एकदा अफान. आणि आता मात्र अफान याने इतिहास रचलाय. जबरदस्त चढाई जवळ जवळ थांबवलीच होती, मात्र यशस्वी झालाय. प्रयत्न छान केला होता. पाण्याची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा. संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष क्रीडांगण नंबर 2 वर लागून राहिलंय. किती गुण याच्यावर प्रत्येकाचं लक्ष आहे. वडवली विरुद्ध गावदेवी मुंडाणी. जतीन घासे
हा सुद्धा एक चांगला दृढ संकल्प आहे. आपल्या संघासाठी मेहनत घेतोय हा खेळाडू. वडवली संघ सुद्धा दे धडक बेधडक. जे विनंती करतोय जो कॅमेरामन जवळ सर्व जे उभे आहे त्यामुळे कॅमेरा कुठेतरी हलतोय. रॉ स्पोर्ट करून सूचना येत आहेत की जरा आपण सहकार्य करा मित्रांनो. तुम्ही आत तर सामन्याला मजा आहे पण सहकार्य करा. मी पाण्याची व्यवस्था करा. मी क्रीडांगण नंबर 1 वर एक नंबरचा कॅमेरामॅन आहे, त्याला विनंती करतो की ज्या ठिकाणी 2 नंबरवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना जरा लाईव्हला दाखवा, थेट लाईव्हला दाखवा. झूम करा त्यांच्यावरती जरा. आकाश कडव जरा त्यांच्यावरती झूम करा. पहा या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा बघतोय. आपले घरचे पाहत आहेत, त्याच्यामुळे तालुक्यातील कबड्डीला शिस्त लागणं खूप महत्वाचं आहे. अजून झूम करा, जास्त अजून करा. पहा मित्रांनो सहकार्य करा जेणेकरून सर्वजण ही स्पर्धा पाहतायत. तुम्ही आहात तर स्पर्धेला मजा आहे, परंतु अनेक जण युट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जोडला गेलाय, त्यांना सुद्धा सामने पाहायचे आहेत हो. त्यामुळे कुठेतरी कॅमेरामॅनला प्रॉब्लेम आणू नका. 24-19 आता मात्र खेळ होईल जबरदस्त. प्रयत्न छान मात्र रेडर बाद सक्सेसफुल होणार होता पण सक्सेसफुल झाली आणि खरोखर आता मात्र आघाडी पांडवादेवी रायवाडी संघाकडे. लोण्याचा बोजा पडतोय. अठ्ठावीस 19 वेग धारण करेल आता मात्र रोशन वडवी. आपल्या संघासाठी जॉजवाल इतिहास निर्माण करेल का? बोनस प्लस आहे का? झालंय 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 जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय की काय? तू पाणी वेग आपण किरकिरे. मी आधीच म्हटलं होतं रुपये टाकी सर, हा सामना नाही तर हा इतिहास घडणार आहे. लाजवाब सामना ही माती लाल आभाली गुलाल उधळला गेलाय. 28-22 नाम मात्र 6 गुणाची आघाडी. पहा आघाडी होईल का बिघाडी होईल. पहा ज्या थलपतीला एका चित्रपटावरून मुख्यमंत्र्यांनी वेल दिली नाही त्यांनी अख्खा मंत्रिमंडळ विस्तार करून टाकला हो, आणि त्यांनी स्वतःचं सरकार स्थापन केला. लाजवाब. तर बघूया 28-22 हा सामना तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. निघालाय पुन्हा एकदा अखंड रायगडला वेळ लावणारा वेगाचा बेताज बादशाह रोशन मडवी चढाई करतोय आणि 1 मिनिटाचा खेळ बाकी मैदानात. पाहायला मिळेल काय रणनीती काय व्यूहरचना असेल. 28-23 रसिकांनी या सामन्याला डोक्यावर घेतलंय. तुफानी गर्दी झाली आहे, हाहाकार झालाय मैदानात.
28-23 5 गुणांची आघाडी. 2 मिनिटांचा खेळ बाकी. मैदान गजबजलंय. अजून भरपूर वेळ बाकी आहे. जबरदस्त खेळ होईल. काय होईल खेळ. टाळ्यांचा प्रतिसाद पाहिजे. रोहेकर टाळ्या पाहिजे, टाळ्या. हो 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 निघाला आशेचा किरण. संजीवनी घेऊन येईल का. पांडवा देवी रायवाडीच्या प्रांगणात रोशन मडवी थरारक खेळ असेल. जिद्दपणा लावेल. हाहाकार होईल या मैदानात जर यशस्वी झाला रोशन तर. काही शक्य आहे. हो 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 काय घडतोय. मात्र एक गुण निश्चितच असेल. दोन गुण प्राप्त करतोय. इकडे जतीन घासे गावदेवी मुंडाणे संघाकडून जतीन घासेला आता मात्र शृंखला टाकलेली आहे. आता मात्र आघाडी निश्चितच पांडवादेवी रायवाडी संघाकडे जबरदस्त आघाडी. 8 गुणांची आघाडी पाहायला मिळेल. मैदान रंगलं होतं मात्र निराशा आता मात्र पाठीराख्यांच्या भेटीला येईल. वडवली गावदेवी रेडर्स वडवली विरुद्ध कडवी झुंज देतोय गावदेवी मुंडाणी. जयेश पाटील चढाई करेल. 14-12